तर पेशीचं जे पुढचं अंगक आहे ते आहे लयकारिका, ज्याला आपण लायझोझोम सुद्धा म्हणतो. तर पेशीत घडणाऱ्या ज्या चयापचय क्रिया आहेत तर यामध्ये काही टाकाऊ पदार्थ तयार होतात, म्हणजेच अनवॉन्टेड सबस्टन्स. तर याची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लयकारिका. तर लक्षात घ्या, पेशीमध्ये बऱ्याच प्रकारच्या केमिकल रिॲक्शन चयापचय क्रिया होत असतात आणि या क्रियेमध्ये काही टाकाऊ पदार्थ त्यांचं उत्सर्जन महत्वाचं असतं आणि ही विल्हेवाट लावणारी उत्सर्जन करणारी जी संस्था आहे तर ती आहे लयकारिका. आता लयकारिका जर आपण आकृतीमध्ये पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की एक साधे एक पटलाने वेष्टित असं कोश असून त्यामध्ये पाचक विक्रिया असतात. तर लयकारिकाची रचना अतिशय सोपी आहे. ते एकपदरी आहे, म्हणजेच त्याला एक पटल आहे आणि निश्चितच यामध्ये पाचक विक्रिया असतात. आता लयकारिकेची कार्य आपण जाणून घेऊ. तर पहिलं कार्य आहे रोग प्रतिकार यंत्रणा म्हणून ती कार्य करते. जसं की पेशीवर हल्ला करणारे जे जीवाणू आणि विषाणू असतात तर यांना नष्ट करण्याचं काम ही लयकारिका करते. त्यामुळं एक रोग प्रतिकार यंत्रणा असं आपण लयकारिकेबद्दल सांगू शकतो. त्यानंतर उद्ध्वस्त करणारे पथक, अर्थातच जीर्ण आणि कमजोर जी पेशी अंगके आहे, कार्बनी कचरा आहे, तर हे टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात. कारण आपण पाहिलं होतं की पेशीमधले जे टाकाऊ पदार्थ आहेत तर ते पेशी बाहेर टाकण्याचं काम हे लयकारिका करत असते. सो नेक्स्ट कार्य जर पाहिलं तर आत्मघाती पिशव्या, म्हणजे एखादी पेशी जुनी किंवा खराब झाली की ही जी लयकारिका आहे या फुटतात व त्यामध्ये जी पाचक विक्रिया असतात हे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात आणि म्हणून लयकारिकाला आत्मघाती पिशव्या असं सुद्धा म्हणतात. आणि उपासमारीच्या काळात जर पाहिलं आपण तर लयकारिका काय करतात की आपल्या पेशीमध्ये जे साठवलेले प्रथिन आणि मेद आहे तर यांचे पचन करतात. सो ओव्हरऑल लयकारिकाबद्दल आपण जी 4 कार्य समजून घेतली. तर पहिल्यांदा की जीवाणू आणि विषाणूवर ते विषाणूंना नष्ट करू शकतात म्हणून ते पेशीची रोग प्रतिकार यंत्रणा आहे. त्यानंतर दुसरं पाहिलं आपण की जीर्ण आणि कमजोर पेशी अंगके आणि कार्बनिक कचरा हे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम लयकारिका करत असते म्हणून त्यांना उद्ध्वस्त करणारं ते एक पथक आहे. त्यानंतर पेशी जुनी किंवा खराब झाली तर आपण पाहिलं की लयकारिका फुटतात व त्यातील विक्रे स्वतःच्याच पेशींचं पचन करतात आणि त्यामुळे आपण त्यांना आत्मघाती पिशव्या म्हणू शकतो. आणि उपासमारीच्या काळात लयकारिका जी आहे ही पेशीत साठवलेले प्रथिने आणि मेद यांचे पचन करते. त्यानंतर आपण बोलूया पेशीच्या ऊर्जा केंद्राबद्दल आणि ते पेशी अंगक आहे तंतुकणिका. तंतुकणिका ज्याला आपण इंग्रजीमध्ये मायटोकॉन्ड्रिया म्हणतो. आता एक लक्षात घ्या, जशी आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते तसंच आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला सुद्धा तिचं कार्य करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. मग आता हे पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम कोण करतात तर निश्चितच हे कार्य करतात तंतुकणिका. आता इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास तंतुकणिका ही दुहेरी आवरणाची बनलेली आपल्याला दिसेल. त्यापैकी तंतुकणिकेचं जे बाह्य आवरण आहे हे सछिद्र आहे आणि आतील आवरण हे घड्यांनी किंवा शिखांनी बनलेले असते. तर तुम्ही पाहू शकता आकृतीमध्ये की तुम्हाला बाह्य आवरण आणि आतील आवरण असे दोन्ही आवरण दाखवलेले आहेत. आणि त्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर एक ब्ल्यू रंगाचं तुम्हाला तंतुकणिकेतील द्रव दिसेल आणि त्यानंतर सशिखा म्हणजे जे फोल्ड्स आहेत त्यांचे ते आपल्याला पाहायला मिळतील. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की बाह्य आवरण जरी सच्छिद्र असेल मात्र आतील आवरण हे घड्यांनी अर्थातच शिखांनी बनलेले असतं. आणि सांगितल्याप्रमाणे जे तंतुकणिकेच्या आतील पोकळीत असलेले जे जेली सदृश्य द्रव्य आपल्याला दिसत आहे तर या द्रवांमध्ये रायबोझोम, फॉस्फेट कण आणि डीऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल हे रेणू असल्याने प्रथिने संश्लेषित ते करू शकतात. मग प्रश्न असा आहे की तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की तंतुकणिका स्वतःची प्रथिने स्वतः का तयार करू शकतात
म्हणजे प्रथिने संश्लेषित तयार करण्याची क्षमता ही तंतुकणिकेमध्ये का आहे? तर लक्षात घ्या की तंतुकणिकेच्या आतील पोकळीत जर पाहिलं आपण तर जे जेली सदृश्य द्रव्य आहे तर यामध्ये रायबोझोम, फॉस्फेट कण आणि डीएनए अर्थातच डीऑक्सिरायबो न्यूक्लिक आम्ल हे सर्व असल्यामुळे प्रथिने ही तंतुकणिका स्वतःहून तयार करू शकतात. ओके, आता तंतुकणिका जी आहे ही पेशीतील कर्बोदके आणि मेद यांचं विकरांच्या साह्यानं ऑक्सिडीकरण करते व या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा एटीपी अर्थातच ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेटच्या रूपात साठवते. आता आपल्याला माहित आहे की आपण श्वसन आणि जी प्रकाश संश्लेषण या दोन्ही रिॲक्शन समजून घेतल्या होत्या आणि जेव्हा आपण श्वसन अभिक्रिया समजून घेतली होती तर आपल्या लक्षात असेल की ग्लुकोजचं जेव्हा ऑक्सिडीकरण होतं तेव्हा आपल्याला एटीपी मिळते. पहा, एक ग्लुकोज मॉलिक्यूल आपल्याला 38 एटीपी देऊ शकतो. तर तोच पॉइंट इथे लक्षात ठेवायचा की तंतुकणिका जी आहे ही पेशीतील कर्बोदके आणि मेदांचं विकरांच्या साहाय्याने, कारण एक पर्टिक्युलर टाईपचे एन्झाईम त्यांच्यामध्ये असतात आणि याच्या साहाय्याने ते ऑक्सिडीकरण होतं आणि कर्बोदक आणि मेदांचं ऑक्सिडीकरण झाल्यावर जी ऊर्जा मुक्त होते ती एटीपीच्या स्वरूपात होते. मग आता प्रश्न असा आहे की प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी यांमध्ये तंतुकणिकांची संख्या कोणामध्ये कमी आहे आणि कोणामध्ये जास्त आहे? तर लक्षात घ्या की प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीमध्ये जर पाहिलं आपण तंतुकणिकांची संख्या कमी असते आणि निश्चितच त्यांची जी ऊर्जा निर्मितीची गरज आहे ती वनस्पतींची ऑलरेडी कमी असते, कारण ते हालचाल करत नाही आणि म्हणून निश्चितच प्राणी पेशीमध्ये तंतुकणिकांची संख्या जास्त असते आणि वनस्पतीमध्ये तंतुकणिकांची संख्या ही कमी असते. आता आपण बोलूया तंतुकणिकांच्या कार्याबद्दल. पहिलं कार्य आपण पाहिलं की कर्बोदक आणि मेद यांचं ऑक्सिडीकरण करून एटीपी ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करणे हे मायटोकॉन्ड्रिया अर्थातच तंतुकणिकेचं प्राथमिक कार्य आहे. त्यामुळेच त्याला आपण पेशीचं ऊर्जा केंद्र म्हणतो. दुसरं कार्य जर पाहिलं आपण तर एटीपी मधील जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा वापर करून तंतुकणिका स्वतःसाठी प्रथिने, कर्बोदके आणि मेद यांचे संश्लेषण करते अर्थातच यांची निर्मिती करत असते. सो असा प्रश्न विचारलाय की एटीपीच्या साहाय्याने तंतुकणिका कोणत्या कोणत्या गोष्टीचं संश्लेषण करते? तर आन्सर असेल प्रथिने, कर्बोदके आणि मेद. त्यानंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की जे लोहित रक्तकणिका आहे आरबीसी तर यांच्यामध्ये तंतुकणिका नसतात. सकाळी आपण पाहिलं होतं की केंद्रक नष्ट झाल्यानं लोहित रक्तकणिकामध्ये हिमोग्लोबिनसाठी जागा अवेलेबल होते. त्यामध्ये आणखीन एक पॉइंट लक्षात ठेवा की लोहित रक्तकणिकेमध्ये तंतुकणिका सुद्धा नसतात आणि त्यामुळे त्या पेशी जे ऑक्सिजन वाहून नेतात ते स्वतःसाठी वापरत नाही. तर लक्षात घ्या लोहित रक्तकणिकेमध्ये आपण पाहिलं की हिमोग्लोबिन ऑक्सिजनला कंडक्ट करतो आणि ऑक्सिजनचं वहन करताना तो स्वतः ऑक्सिजन का वापरत नाही? तर याचं उत्तर आहे कारण लोहित रक्तकणिकामध्ये तंतुकणिका सुद्धा नसतात. त्यानंतर पेशीचा पुढचा घटक आपण स्टडी करू ते आहे रिक्तिका, ज्याला आपण व्हॅक्युल्स म्हणतो. आता पेशीतील घटक द्रव्यांची साठवण करणारे पेशी अंग त्याला आपण म्हणू रिक्तिका. सो रिक्तिका काय आहे? तर पेशीमध्ये जेवढे काही घटक द्रव्य आहेत तर त्यांना साठवण करणारं पेशी अंग असं आपल्याला रिक्तिकेचं वर्णन करता येईल. आता रिक्तिकाचं एक वैशिष्ट्य आहे की यांना ठराविक आकार नसतो, म्हणजे जशी पेशींची गरज असते तशी रिक्तिकेची रचना जी आहे ती बदलत असते. रिक्तिकेचं पटल जर पाहिलं आपण तर ते एक पदरी असतं, जसं की आकृतीमध्ये आपण पाहू शकतो की या अगोदर आपण पाहिलं होतं तंतुकणिका तर ते 2 पदरी आवरण होतं त्याला, मात्र रिक्तिकेला हे एक पदरी आवरण आहे. रिक्तिकेची कार्य फार महत्वाची आहे. पहा, पहिलं कार्य जर पाहिलं आपण तर पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे. तर पेशीमध्ये जो काही परासरणीय दाब असतो म्हणजे पेशीच्या आत आणि बाहेर जो प्रेशर असतो तो कंट्रोलमध्ये ठेवावा लागतो आणि हे
परास्तरणीय दाब नियंत्रित ठेवण्याचं काम हे रिक्तिका करत असतात. त्यानंतर चयापचय क्रियेत बनलेली जी उत्पादिते आहेत तर ती साठवण्याचं काम सुद्धा रिक्तिका करते. मग आता प्रश्न असा आहे की चयापचय क्रियेत कोणकोणते प्रोडक्ट्स किंवा उत्पादिते तयार होतात. तर यामध्ये तयार होतं पहा ग्लायकोजेन, प्रथिने आणि पाणी. तर ग्लायकोजेन, प्रथिन आणि पाणी साठवण्याचं काम हे रिक्तिका करत असतात. आता प्राणी पेशीतील रिक्तिका जी आहेत त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते टाकाऊ पदार्थ साठवतात. तर अमिबा संदर्भात जर पाहिलं आपण तर रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते. सो दोन्ही मधला फरक समजून घेऊ आपण की सामान्यपणे प्राणी पेशीच्या रिक्तिका आहेत ह्या टाकाऊ पदार्थ साठवण्याचं काम करतात, पण अमिबाची रिक्तिका जर पाहिली आपण तर अन्न जे आहे हे पचनपूर्व साठवण्याचं काम हे अमिबामध्ये रिक्तिका करत असते. आता वनस्पती पेशीतील जी रिक्तिका आहे या पेशी द्रव्याने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात. कारण आपण पाहिलं की वनस्पती पेशी जी आहे तर याचं ती ऍक्च्युअल पेशी द्रवाला बाजूला सारते आणि त्यामुळं एकच मोठी अशी रिक्तिका वनस्पती पेशीमध्ये असते. आणि वनस्पती पेशीमधील जी रिक्तिका आहे तर या पेशी द्रव्याने भरलेल्या असल्यामुळेच पेशीला ताठरता आणि दृढता हे गुणधर्म या ठिकाणी ते देतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवके अर्थातच प्लास्टिड या संदर्भात डिस्कस करू.